नमस्कार मित्रांनो, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे का? किंवा तुमच्या घरात आई-वडील, आजी-आजोबा किंवा ज्येष्ठ व्यक्ती आहेत का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वय वाढू लागलं की अनेक जण म्हणतात, पूर्वीसारखी ताकद राहिली नाही. थोडं चाललं तरी दम लागतो. जिने चढले तरी थरथरतात. खुर्चीवरून उठायलाही वेळ लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का? वय वाढणं नैसर्गिक आहे, पण योग्य आहार आणि योग्य सवयींमुळे स्नायूंची ताकद जास्त काळ टिकवून ठेवता येऊ शकते. आज मी तुम्हाला असे 5 पदार्थ सांगणार आहे, जे संतुलित आहाराचा भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिलं, दूध, दही आणि पनीर. वयानुसार स्नायूंना पुरेशी प्रथिने मिळणे खूप महत्त्वाचे असते. दूध, दही आणि पनीर हे प्रथिने आणि कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. जर डॉक्टरांनी मनाई केली नसेल, तर रोजच्या आहारात यांचा योग्य प्रमाणात समावेश करता येतो. दुसरे, कडधान्ये. मूग, मसूर, हरभरा, चवळी आणि वाटाणा यांसारख्या कडधान्यांमध्ये वनस्पती आधारित प्रथिने असतात. मूळ आलेली कडधान्ये ही पौष्टिक पर्याय ठरू शकतात. तिसरे, अंडी. अंडी खाणाऱ्यांसाठी ती उत्तम प्रथिनांची स्रोत आहेत. शरीराच्या स्नायूंना आवश्यक ॲमिनो ॲसिड मिळवण्यासाठी ती उपयोगी ठरू शकतात. चौथं, सुकामेवा. बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे यामध्ये आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात. मात्र प्रमाणात खाणे आवश्यक आहे. पाचवं, हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी, शेपू आणि इतर हिरव्या भाज्या जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थांनी समृद्ध असतात. त्यामुळे त्या नियमित आहारात असणे फायदेशीर ठरू शकते. फक्त खाणे पुरेसे नाही. मित्रांनो, अनेक लोक फक्त औषधे किंवा आहारावर अवलंबून असतात. पण रोज 20 ते 30 मिनिटे चालणे, हलका व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि पुरेसे पाणी पिणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुमच्या घरात 60 किंवा 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आई-वडील किंवा आजी-आजोबा असतील, तर आजच त्यांच्या जेवणाकडे थोडं लक्ष द्या. प्रेमाने त्यांना पौष्टिक आहार द्या आणि शक्य असल्यास रोज थोडं चालण्यासाठी त्यांना सोबत घेऊन जा. अशा छोट्या सवयी त्यांच्या आरोग्यासाठी मोठा फरक घडवू शकतात. महत्त्वाची सूचना: या व्हिडिओतील माहिती ही सर्वसाधारण आरोग्यविषयक माहिती आहे. जर एखाद्याला मधुमेह, किडनीचा आजार, हृदयविकार किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील, तर आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.